खलील जिब्रान असं म्हणतो की माणूस नावाच्या जातीनं मरायच्या अगोदर पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा समाज तयार करून मग मरावं लागतं. आपण कोणता समाज केलाय आपल्या अवतीभोवती बघा. आम्हाला लातूर पॅटर्नला आमची पोरं घालायची आहेत, कोटा पॅटर्नला घालायची आहेत. कित्येक आत्महत्या होत आहेत तिथं, कारण आई वडिलांची इच्छा आहे की मुलाला, आणि मुलांना नाहीये करायचं ते, कारण त्याच्यामध्ये हॅपीनेस नाहीये. आम्ही कोणता समाज केलाय तयार की आमच्या पोरांना लातूर पॅटर्नला आम्ही घालतो, लाखो एमसीक्यूज त्याच्याकडून तयार करून घेतो. आम्ही स्वप्न बघतो की मुलगा 4 वर्षानंतर डॉक्टर होऊन येईल, अप्रॅन घातलेला असेल, स्टेथोस्कोप घातलेला असेल आणि डॉक्टर म्हणून स्वप्न बघतो आहे. कष्ट करता येईल एकरू आपलं 2-2 वर्ष येत नाही सणासुदीला सुद्धा. आणि त्याच वेळेला मुंबईला कुणीतरी घाणेरडा माणूस 5 स्टार मध्ये राहतो आहे आणि 85 लाखाला नीटचा पेपर विकतो आहे. जी पोरगी 720 मार्कानं पहिली आली ती 12वीत पास सुद्धा नाही, नीटला कशी काय 720 पडू शकते? म्हणजे भवताल लबाडांचा, खोट्यांचा आजूबाजूला सुरू असताना आम्ही सगळेजण शांत असतो. आणि त्या समाजात आम्हाला आमची लेकरं पोहोचवायची आहेत का? बापूजी असू द्या, कर्मवीरांना असू द्या, या सगळ्यांनी शिक्षण ज्या वेळेला देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला दोन्ही गोष्टीचा विचार केला की लेकरू ज्या वेळेला अधिकारी होईल त्यावेळेला प्रामाणिक असेल, आणि लेकरू ज्या वेळेला शेतात उभा राहील त्यावेळेला रुमण्यावर हात ठेवला तर पेन आणि रुमणं तितक्याच ताकदीनं तो वापर. पेन वापरताना सुद्धा तो अधिकारी चांगला असेल, पण घरी आल्यानंतर शेतात उतरल्यानंतर ते रुमणं पेरताना सुद्धा तितक्याच ताकद.